वर्षी सर्वसाधारण सभेत केलेल्या पेट्रोलवरील जकात कमी करण्याचा ठराव अद्याप कागदावरच। हरिओमनगर येथील न्यायालयातील गाळ 4 दिवसाच्या आत न काढल्यास राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा आणि पावसाच्या तिडकाव्याने ठाणेकर सुखावले। ॲडव्होकेट वंदना संतोष जाधव यांची ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। घरात बँकेची ब्रँच? अगं चला, मुहूर्त जवळ आला। वी आर रेडी। काय ट्रिप काय? खरंच घरात ब्रँच? कमाल आहे। आता टीजीएस बीतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपले टीजीएसबी मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, एसएमएस आणि आरटीजीएस एनईएफटी सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। ठाण्यात पेट्रोल डिझेलवरील वाढीव जकात करामुळे ठाणेकरांना पडणारा आर्थिक भुर्दंड आणखी काही महिने राहण्याची चिन्ह दिसत आहे। जकात कमी करण्याची लोकप्रतिनिधींची इच्छा असली तरी कायद्यातील तांत्रिक मुद्द्यामुळे महागडे पेट्रोल ठाणेकरांना विकत घ्यावे लागत आहे। गेल्या वर्षी सर्वसाधारण सभेत केलेल्या जकात कमी करण्याचा ठराव अद्याप कागदावरच आहे। ठाण्यात लिटर मागे 70 रुपये 37 पैसे मोजावे लागत असून 4.25% जकात आकारली जात आहे। त्यामुळे ठाणेकरांना जादा दराने पेट्रोलची खरेदी करावी लागत आहे। ठाण्यातील रहिवासी असलेले वाहनधारक मुंबई वा नवी मुंबईत जात असेल तर तो तेथील पेट्रोल पंपातूनच पेट्रोल भरतो। परिणामी ठाणे महानगरपालिकेच्या महसुलातही घट होत आहे। या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून पेट्रोलवरील जकात कमी करण्याची मागणी केली जात आहे। मात्र कायद्यातील तांत्रिक मुद्द्यावरून अद्याप जकात कमी न झाल्याने ठाणेकरांना महागडे पेट्रोल खरेदी करावे लागत आहे। हरिओमनगर भागात असलेले डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला असलेल्या नाल्यात मातीचा भराव करण्यात आल्याने हा नाला बुजण्याच्या स्थितीत असून या नाल्यातील गाळ 4 दिवसात काढण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे। हरिओमनगर भागातील या नाल्याची पाहणी करताना स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांच्यासह ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त बालाजी खतगावकर तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। हरिओमनगर येथील डम्पिंग ग्राउंड जवळील नाल्यातून मुंबईचे सांडपाणी ठाण्याच्या खाडीत येते। मात्र सध्या हा नाला बुजवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय। हा नाला बुजवल्यास ठाणे पूर्वेतील पाटीलवाडी, कोपरीगाव, ठाणेकरवाडी, कोवळीवाडा आदी भागांना पावसाचा पाण्याचा फटका सहन करावा लागू शकतो। त्यामुळे नाल्यातील भराव काढण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी केली आहे। गेल्या काही दिवसात वाढलेल्या उकाड्यामुळे अंगाची लाही होत असताना सोमवारी दुपारी अचानक पावसाचा शिडकाव झाला। वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने वैतागले ठाणेकर काही काळ सुखावले। गेल्या 15 आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने रहिवासी हैराण झाले होते। 2-3 दिवसापासून ऊन सावलीचा खेळ रंगत असताना सोमवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरण होतं। सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून अचानक पावसाच्या शिडकाव्याला सुरुवात झाली। घराबाहेर पडलेल्या रहिवाशांनी शिडकावा अंगावर झेलून उकाडा सुसह्य करण्याचा प्रयत्न केला। शिवाय त्यांनी या बदलत्या वातावरणाचा आनंद घेतला। दुपारी आलेल्या या शिडकाव्याने संध्याकाळपर्यंत हवेत बऱ्याचपैकी गारवा असल्याने ठाणेकर सुखावले। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात कोरस येथील गृहसंकुलात असलेल्या उद्यानाच्या जागी कोणतेही बांधकाम न करण्याचा न्यायालयाचा आदेश। ठाण्यातील स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करावे। पालकमंत्री गणेश नाईक आणि गेल्या 2 महिन्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढलं। ॲडव्होकेट वंदना संतोष जाधव यांची ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। कोरस येथील गृहसंकुलात असलेल्या उद्यानाच्या जागी इमारत किंवा कोणतेही बांधकाम न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत विकासकाला करता येणार नाही असा आदेश ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश M.K. वालचळे यांनी दिलाय। हा निकाल रहिवाशांच्या बाजूने लागला असून संकुलातील उद्यान त्यामुळे आता सुरक्षित राहील अशी आशा आहे। कोरस कंपनीच्या वर्तकनगर येथील जुन्या जागेवर कोरस नक्षत्र हे गृहसंकुल बांधले आहे। ज्यावेळी रहिवाशांनी घरे घेतली त्यावेळी संकुलात 15 इमारती असतील
आणि 2 ठिकाणी उद्यान असेल असे नमूद करण्यात आलं होतं. कोरस विकासकाने तेथे पालिकेला बांधून दिलेल्या वाचनालयाच्या जागेचा FSI वापरून कोरस संकुलात 16वी इमारत बांधण्यात येणार होती. मात्र ही इमारत बांधल्यास कोरसमधील रहिवाशांचे हक्काचे उदर जाणार होते. त्यामुळे तेथील संतप्त रहिवाशांनी ठाणे न्यायालयात या संदर्भात दावा दाखल केला होता. तसेच पालिकेकडे तक्रार करून रहिवाशांच्या संमतीशिवाय गृहसंकुलात कोणतेही इमारतीचे काम सुरू करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली. मुंबईच्या परिक्षेत्रातील लोकसंख्येला सामावून घेणाऱ्या ठाणे जिल्ह्यात सातत्याने सापत्निक वागणूक दिल्याचा टपका ठेवून ठाण्यातील स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करावं या मागणीस जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पाठिंबा दिला आहे. नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवाकडे त्यांनी तशा आशयाचे प्रस्ताव पाठवला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रमोद इंदुराव यांनी 2 महिन्यापूर्वी तशी मागणी केली होती. राष्ट्रवादीने लागून धरलेल्या या मागणीबाबत आता काँग्रेस पक्ष कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. MMRDने सातत्याने ठाणे जिल्ह्यावर अन्याय केल्याची येथील लोकप्रतिनिधींची भावना आहे. विशेषतः जनगणनेनंतर देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठरल्यानंतर ठाणे जिल्ह्याची प्रशासकीय रचना बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संपूर्ण नागरीकरण झालेल्या नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर विभागाची उपनगरी जिल्हा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच MMRDने चे विभाजन करण्याचा मुद्दा पुढे रेटला जात आहे. उन्हाळी सुट्टी म्हटली की घरफोडी चोरट्यांचे चांगलेच होते. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक उपाययोजना हाती घेतल्या तरी या घटनात घट झालेली नाही. यंदा तर गेल्या 2 महिन्यात ठाणे पोलीस आयुक्त क्षेत्रात तब्बल 153 घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यातील केवळ 40 गुन्हे उघडकीस आले. घरफोडीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी सुरू केली असली तरी त्याचाही फारसा उपयोग झालेला नाही. घर बंद असल्याची माहिती चोरटे पेपर विक्रेते, दूध विक्रेते आणि इमारतीच्या वॉचमॅनकडून मिळवतात. ही माहिती खरी असल्याची खात्री पटल्यावर घरफोडी करण्याची नवीन युक्ती चोरट्यांनी शोधली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक ठाणेकर बाहेरगावी गेल्यानं गेल्या 2 महिन्यात घरफोड्यांचे प्रमाणही वाढलंय. या घटनांवर पायबंद आणण्यासाठी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाबाबत इत्थंभूत माहिती घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मात्र त्याची फारशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात गेल्या 4 महिन्यामध्ये ठाण्यात साखळी चोरीचे तब्बल 109 गुन्हे दाखल. पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्यानं रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी आणि 6 लाखाचा गंडा घालणाऱ्या भामट्यात नौपाडा पोलिसांनी केली अटक. ॲडव्होकेट वंदना संतोष जाधव यांची ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मोटारसायकलीवरून बेभाम वेगात येत महिलांच्या गळ्यातील साखळी किंवा मंगळसूत्र लंपास करणाऱ्या चोरांनी ठाणे शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून गेल्या 4 महिन्यामध्ये ठाण्यात साखळी चोरीचे तब्बल 109 गुन्हे दाखल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील केवळ 10 गुन्ह्यांचीच उकल होऊ शकली आहे. गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना त्याची उकल होण्याचे प्रमाण घटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, वागस्टेट, कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी या परिमंडळाचा समावेश होतो. ठाणे शहरात गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ठाण्यात साखळी चोरीचे 67 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 30 गुन्ह्यांच्या घटनांमधील आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आलंय. यंदा ही कामगिरी आणखी खालावली असून
साखळी चोरांनी ठाणे शहरात कल्याण डोंबिवलीलाही लक्ष केलं आहे. पेट्रोलच्या किमतीत लिटर मागे 5 रुपयांनी वाढ झाल्यानं रिक्षा संघटनांकडून पुन्हा भाडेवाढीची मागणी केली जाण्याची चिन्ह दिसत आहेत. सध्याचे भाडे प्रवाशांना परवडत नसताना त्यात आणखी वाढ झाल्यास रिक्षा प्रवासही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच केंद्र सरकारने शनिवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर लिटर मागे 5 रुपयांनी वाढवले. जून 2010 पासून पेट्रोलच्या किमतीत झालेली ही 8वी वाढ आहे. लिटर मागे 1 किंवा 2 रुपयाची वाढ झाल्यास भाडेवाढीची आवश्यकता भासत नाही. मात्र एकदम 5 रुपयाची वाढ झाल्याने भाडेवाढ मागणीशिवाय पर्याय नसल्याचं कोकण रिजन टॅक्सी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेनकर यांनी सांगितलंय. सोन्याचा मुलामा दिलेल्या खोट्या दागिन्यावर तसेच भाड्याच्या घराचे बनावट दस्तऐवज दाखवून लाखो रुपयाची कर्ज घेऊन एका सोने तारण फायनान्स कंपनीच्या ठाण्यातील शाखेला 6 लाखाचा गंडा घालणाऱ्या भामट्याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश कुमार अय्यर असे त्याचं नाव आहे. ठाण्यातील 5 पाकाडी परिसरातून मणिपुरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या शाखेचे व्यवस्थापक निलेश भंडारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अय्यरला अटक केली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. गेल्या वर्षी सर्वसाधारण सभेने केलेल्या पेट्रोलवरील जकात कमी करण्याचा ठराव अद्याप कागदावरच. हरिओमनगर येथील नाल्यातील गाळ 4 दिवसाच्या आत न काढल्यास राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा आणि पावसाच्या तिळकाव्याने ठाणेकर सुकावले. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावरती संपर्क करा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसान नगर नंबर 1, वाघ स्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.